मंडळी, परदेशातील करिअरच्या संधी यावर आता इथे एक चर्चासत्र रंगणार आहे. पण त्यात विनोदाचा संधी साधूपणा मात्र नक्कीच साधला जाईल. हे प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल हास्य कलाकार. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर प्रेक्षक हो, आपल्याला माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयातले मान्यवर मंडळी येतात आणि आपल्याला इथे मार्गदर्शन करतात. वेगवेगळ्या विषयांवर आपण इथे चर्चा करतो आणि मग ते मान्यवर मंडळी त्या विषयाचा पल्लू वाढतात. पैलू पैलू हा? पैलू पैलू पल्लू नाही. मी पल्लू का पाडेन? नाही, तुम्ही पल्लू पाडाल, आम्ही बघायला पण पाहिजे ना. आम्हाला काय चॉईस आहे का नाही काय? नाही म्हणजे असं का बोलताय ते? का हसताय? नाही, मी चुकले. तर प्रेक्षक आजच्या आपल्या कार्यक्रमाचे मान्यवर आले आहेत. ते प्रसिद्ध असे करिअर काउन्सिलर आहेत पृथ्वी प्रताप सर. जोरदार टाळी आपण त्यांचं स्वागत करूया. आणि आजच्या आपल्या चर्चासत्राचा विषय आहे परदेशातल्या संधी, आणि या विषयावर आज आपल्याला हे शहाणपणा शिकवणार आहेत. असं का बोलताय? शहाणपणा शिकवणार असं का बोलताय? काय झालं, चुकलं का सर? नाही, इकडे आम्हाला त्यातलं काही माहिती नाही ना. तुम्ही आम्हाला सगळी माहिती देऊन शहाणं करणार की नाही? अच्छा नाही, बरोबर नाही, तुमचा उद्देश करेक्ट आहे, पण शब्द चुकलेला आहे, हरकत नाही. तर हो, मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आपण कार्यक्रमाकडे वळूया का? हो, लगेच असलं. पण तत्पूर्वी सर, या कार्यक्रमात माझ्या कवितेशिवाय सुरुवात होत नाही बरं का? अच्छा, बरं. हा, तर मी माझी कविता ऐकवते. हा. तर अर्ज की आहे चिन्मय एक 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 चिन्मय कोण? नाही, ते उर्दूमध्ये अर्ज केल्यानंतर इर्ष्याद म्हणतात ना. हा इर्ष्याद कोण आहे मला सांगा? काय समजतो स्वतःला? म्हणून मी चिन्मय बोलतो का? यांचं चिन्मय तर माझं केशव. मग माझं बल्लाल. मग आमचं तात्या. मग माझं नायगावकर. कवितेकडे वळूया आपण हो. कवितेकडे वळूया आपण. तर माझी कविता ऐकवते. आकाशात भरारी घ्यायला पंखात बळ पाहिजे. वा. बर का? वा. आकाशात भरारी घ्यायला पंखात बळ पाहिजे. शिळ्या भाकरीची चव कळायला पोटात कळ पाहिजे. वा 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 वा. ऐका, हा, म्हणजे शिळ्या भाकरीची चव करायला पोटात कळ पाहिजे. परदेशात जायला टॅक्सीचा खर्च खूप होतो, म्हणून बदलापूरला एक विमानतळ पाहिजे. हा. वा, जबरदस्त. हा. ही कविता आहे? ही कविता हो ही कविता केली आहे तुम्ही? हो सर. काय झालं? काय झालं म्हणजे पहिल्या 2 ओळी इतक्या सुरेख लिहिल्यानंतर तिसऱ्या ओळीत यमकाबरोबर फायटिंग का सुरू करता तुम्ही? काय झालं सर? आवडली नाही का? ऑफकोर्स नाही आवडली मला ही कविता. रात्रभर जागून केली आहे सर. मग नका जागू. काय होतं, तुम्ही जागरण करता पण डोळे कवितेचे सुचतात. तुम्ही नका जागूच नका, तुम्हीही झोपत जा आणि कवितेलाही निर्धास्त झोपू द्या. हा, समोर कोण बसले त्याचा तरी मान राखा. हा? माफ करा, चुकलं. या पुढे गेलात तर थोबडावतील. या, कविता केली तुम्ही. या मागे या, बसा. माफ करा. तर मला वाटतं आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळायला हवं. हो. मी सगळ्यांना मार्गदर्शन करणारच आहे, पण तत्पूर्वी मी सांगतो आजचा आपला विषय आहे परदेशातील संधी. काय असतं, आपल्या आता जे काही झालेलं आहे आपल्या भारतात हल्ली बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. उच्च शिक्षित तरुण सुद्धा हाताला मिळेल तो जॉब करतात, बरोबर की नाही? कधी कधी डिप्रेशनमध्ये जातात, पण तसं करून चालणार नाही. आपल्याला आपल्या स्वतःच्या कक्षा विस्तारायला हव्यात. त्यासाठी काय करता येईल? तर जर भारतात नोकरी नसेल तर आपण परदेशात एखादी नोकरी शोधू शकतो, बरोबर की नाही? मला सांगा, इथे तुमच्यापैकी किती जणांना परदेशात जावं असं वाटतंय? अरे वा, सगळ्यांना जायचंय म्हणजे बघा. वा बघा, म्हणजे काय चोखंदळ प्रेक्षक आहे आपला. तुझ्या आईचं तुझ्या आईचं
नडगे हाणले तुझे बिहेने माझं काय झालं? इज्जत दी तू तर लय बोलतेस लागा. मी काहीच बोलू नाही. चोखंदळ कोणा म्हणला? सगळ्या तुझा बाप चोखंदळ. हो बाबा होते माझे चोखंदळ माझे. अहो ऐका नाही चिडू नका तुम्ही. नाव काय तुमचं म्हणालात? नाव काय तुमचं? रोहित माने. हा मानेजी तुम्ही चिडू नका. तुम्ही चिडू नका मग शिवे देते चिडू नाही. होय. नाही ते गेस्ट आहेत की नाही, त्यांच्याकडनं अशा चुका होऊ शकतात. तोंडात एखादी शिवी निघू शकते की नाही. नाही. तुम्ही असं परत परत शिव्या घालू नका. नाही इथे सगळे नाही, मुळात चोखंदळ ही शिवीच नाहीये. चोखंदळ हा शब्द आहे हो? मराठी भाषेत वाङ्मयात. अहो, नका ना बोलू. नका सारखं शिव्या. कॅमेरा ऑन आहेत, बसा तुम्ही. तुम्ही काय केस कापता कापता मेंदू कापला होतात का? वाङ्मय हा शब्द माझं चुकलं, मला आलेलं आहे लक्षात. आजचा प्रेक्षक काय आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे. माफ करा मी चुकीचा शब्द वापरला. चोखंदळ नाही म्हणत हे निवडक किंवा चिकित्सक. हा चिकित्सक. अरे मला जाम आवडते. लोणावळ्याला मी गेलो ना की मी गाडी थांबवतो, एक तरी चिकित्सा भाव घेतोच मी. मला जाम आवडतं. चला 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 आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. लक्षात घ्या. हा आपला मूळ विषय जो आहे तो म्हणजे परदेशातल्या संधी. तर इथे जमलेल्या प्रत्येकाला परदेशात जाण्याची इच्छा असतेच, बरोबर की नाही? बरोबर. तर तिथे कसं जायचं, तिथे नोकरी कशी करायची, तिथे व्यवसाय कसा करायचा, शिक्षण जर परदेशात घ्यायचं असेल तर काय करता येईल, असे अनेक प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर ते मला विचारा. कोणाला विचारायचं? सर आ, मला एक जेन्युइन प्रश्न आहे. विचारा विचारा. सर मला शिमग्यासाठी कोकणात जायचंय, पण माझा बॉस मला सुट्टीच देत नाही. आवशीचा गो त्याच्या. वा वा वा. ऐका ना, परदेशातील संधी असा विषय आहे, तर तुम्हाला त्याबद्दल काही विचारायचं असेल तर विचारा. चिपळूणात संधीची गरजच नाही, तिकीटची गरज आहे. आत्ता ट्रेनमध्ये बसा आणि जा. हो सर. ये, अरे आता नको. येडा काय रे तू? अरे चिपळूण काय परदेशात ना आपल्या कोकणात आहे का नाही? तुला जर परदेशात जर जायचं असेल ना तू आसामला जा, गुवाहाटीला जा. इंग्लंडच्या बाजूला नागालँड आहे ना, तिकडे जा पाहिजे तर. एक्सक्यूज मी, काय सांगताय तुम्ही? वाटेल ते बोलताय तुम्ही. तुम्हाला कोणी सांगितलं हे आसाम आणि गुवाहाटी भारताबाहेर आहे म्हणून? नाही. भारतात आहे ते. आणि मुळात गुवाहाटी असा कुठला प्रदेशच नाहीये. गुवाहाटी असं आहे ते, कळलं? आणि तुम्हाला कोणी सांगितलं हो इंग्लंडच्या बाजूला नागालँड आहे? नागालँड हा भारतात आहे, कळलं का? हसू नका हो. नाही. काय प्रेक्षक बसवलाय तुम्ही? आणि ऐका ना, जर कोणाला खरंच जेन्युइन प्रश्न असेल तर विचारा. हो मला विचारायचं. हा विचारा विचारा ना विचारा. परदेशानी इंदुलकर बद्दल मला थोडस विचारायचं आहे. ए, जा, जा, तिकडे जाऊन बसा. परदेशी निंदलकर काय कशाला मुद्दाम करता का हो तुम्ही? परदेशातल्या संधी असा विषय आहे ना, परदेशी निंदलकरचं काय विचारताय? सर- तिला स्वतःला पहिली संधी मिळाली परदेशात जायची, तो पण बांगलादेश होता. त्याचं काय बसा तिकडे. आणि आता परत आलात ना तर मी तुमचं कात्रचं तिकीट काढेन. बसा तिकडे. प्रताप सर ऐका, तुम्ही खूप चिडताय सर. प्रश्न येऊ द्या, नाही तर बघा ना ते सगळे कसे घाबरलेत. म्हणजे त्यांना काही सुचणार नाही, ते मनमोकळेपणाने प्रश्न विचारू नाही शकणार, असे दबून राहतील सर. अरे मग दबू द्या त्यांना दबू द्या. हे असे प्रश्न विचारणार असतील तर दबू द्या त्यांना. नको असं नको, कार्यक्रम सुरू आहे ना. हा? अरे, हा. तर अजून पुढे कोणाला काही विचारायचंय विचारा. नाही, कोणाला काही आहे का प्रश्न? हा मला सांगा, याआधी कोणी परदेशी गेलंय का? अरे, मी मूलचा परदेशातलाच आहे का नाही? माझे आजोबा जर्मनीतले. अय्या तुमचे आजोबा जर्मनीचे? हो हो खरं? हो, माझ्याकडे पुरावा आहे. हम्म. व आमच्याकडं 2 जर्मनचं टोप आहेत ना, त्याच्यावर आजोबांचं नाव आहे का नाही? तुमच्या घरात जर्मनचे टोप आहेत म्हणजे तुम्ही जर्मनीचे नाही होत. त्या धातूचा शोध जर्मनमध्ये लागला म्हणून त्याला पूर्वी जर्मनचं भांडं म्हणायचे. ॲल्युमिनियम हा जो धातू आहे त्याला आधी जर्मन म्हणायचे. काय सांगता बाय का? हो. म्हणजे हिटलर अल्युमिनियमचा आहे? तुम्ही नको बोलता. हिटलर ॲल्युमिनियमचा आहे हा काय वेगळा प्रश्न आहे तुमचा? हिटलर तुम्ही नका विचारू प्रश्न. तुम्ही काहीच बोलू नका. असू दे सर. बाकीचे इतर कुणाला विचारायचंय का? कोणाला त्या ताई, त्या बघा त्या ताई शांत बसल्या, त्यांना काहीतरी हो. एखादा प्रश्न. आज आपल्या स्टुडिओत त्या पहिल्यांदाच आल्या. तुमचं स्वागत आहे. नमस्कार नमस्कार. नमस्कार. हा विचारा ताई. तुम्हाला नाही जायचं का परदेशी? जायचंय ना, बर. पण मला पासपोर्टच देत नाहीत. का नाही देत पासपोर्ट? माझ्याकडे पॅन कार्ड नाहीये ना. मग पॅन कार्ड काढा. नाही देत. का? माझ्याकडे इलेक्शन कार्ड नाहीये ना. मग ते काढा. नाही देत ना. का? माझ्याकडे आधार कार्ड नाहीये ना. मग आधार कार्ड काढा ना. नाही देत ना. का? माझ्याकडे पासपोर्ट नाहीये ना. घरी जा मग, घरी जा. परत फिरून तिकडे आलेला आहात तुम्ही. पासपोर्ट नाहीये
कारण तुमच्याकडे पासपोर्ट नाही. हे कसं उत्तर असेल? नाही ना, तुम्ही जोडा ना. काय बघा ना, लक्षात घ्या. माझ्याकडे माझा असा ठोस पत्ता नाहीये ना. का नाहीये? काय करता तुम्ही? माझा काहीच भरोसा नाही, कधी इथे कधी तिथे. म्हणजे तुमचं घरही नाही स्वतःचं? नाही ना. मग किमान भारतात एखादं घर घ्या ना. इथे स्वतःचं घर करा, मग परदेशी. तुम्ही बसा खाली. बसा 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 खाली बसा. ए बाळा, तुला काही प्रश्न आहे? मला सांग, तुला नाही जायचं परदेशी? मला फक्त पर डेशी देणं घेणं आहे, म्हणून मी या स्किट मध्ये बसलोय. मला माझा दिवस भरायचा आहे. अरे बाबा. नाही बाळा, जर बसलाच आहेस तू परडेसाठी, तर एखादा प्रश्न येत असेल मनात तर विचार. विचारा. विचारतो. हे नका करू. हे काय हे दरवाजावर आलाय माझ्या. विचारतो शिरे. हे असू दे. विचारा. विचारा. विचारतो. नका करू हे. दार लावलंय मी मध्ये. नाही, ते हे त्यांना वाटलं असेल. आहे सर, खरं जेन्युइन प्रश्न आहे. मग विचारा. म्हणजे आपल्याकडे कसं देशी दारूचे दुकान असं लिहितात ना, तसं तिकडे परदेशी दारूचे दुकान असं लिहितात का? खाली बस तू. खाली बस. काय प्रश्न? बावळट आहेस. उगाच विचारला तुला प्रश्न. शांत होता ना, तेच बरं होतं हा माणूस. नाही, पण खरंच लिहितात का सर? पाणी पिका का बस. काही विचारताय? हे प्रश्न आहेत का? देशी दारूचं दुकान आहे तर परदेशी दारूचं कशाला विचारताय हे प्रश्न? मूर्खा. काही वेगळा प्रश्न असेल कोणाला तर विचारा. आहे कोणाला वेगळा प्रश्न? हा, कोणाला जायचंय परदेशी? माझा प्रश्न मॅडमला आहे. मॅडम, हा समजा जर उद्या मला परदेशात जायची संधी मिळाली, हा याल का माझ्या संगत? हो. अय्यो, इश्शो. अरे गप्प. अरे काय करताय तुम्ही मॅडम? तुम्ही लाजताय काय? हा, अहो परदेशातील संधी असा विषय आहे. हा, इथेच संधी मिळवतो आणि तिला परदेशात घेऊन चाललाय. असू द्या हो सर, असं हेल्दी फ्लटिंग आवडतं मला. आमच्या इथे स्टुडिओमध्ये काय असं इंटरेस्टिंग ऑप्शन नाही आहेत ना. आणि जे आहेत त्यांना नीट फ्लट पण करता येत नाही. काही मज्जाच नाही. हे काय तोंड आहे रे? सोडा ना अँकरिंग. टोल नाक्यावर जाऊन पेरू विका ना. का सर? काय एखादी गाडी टोल चुकवायच्या निमित्ताने उडवून जाईल तुम्हाला. अय्या. हसू नका. मला प्रश्न तुम्हाला जर विचारायचे असतील कार्यक्रमासंदर्भात, विषयासंदर्भात, तर विचारा, नाही तर मी चाललो. नाही ऐका, मला विचारायचं आहे. मला परदेशात जायचंच आहे कुठल्या परिस्थितीत. प्रश्न नीट असला पाहिजे. हो, हो. आता सांगतो. मला परदेशात जायचं आहे. का जायचंय? कारण मला परदेशी मालाबरोबर होली खेळायची. काय लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात वाचला होता मी. इतिहासाच्या पुस्तकात वाचला होता, परदेशी मालाची होली झाली. अरे मूर्खात का तुम्ही? अरे परदेशी मालाची होळी केली आणि परदेशी मालासोबत होळी केली. अर्थ कळतोय का तुम्हाला? कठीण आहे. समजून घ्या ना. परदेशी मालाची होळी केली म्हणजे काय केलं? इंग्रजांविरुद्ध एक आंदोलन केलं होतं. तुम्ही काय करताय? चरबी करताय. तुमच्या लक्षात येत आहे का? परदेशी. चल, मला नाही द्यायचं तुला उत्तर. असू द्या सर, चिडू नका सर, बसा. चिडू नका म्हणजे काय वाटेल त्या बोलतायत. परदेशी मालासोबत आहे कोणाला प्रश्न तर विचारा, नाही तर घरी जा आत्ताच्या आत्ता. अरे चल पटकन बोल. सर, मला आखाती देशात जायचंय, जा. तर मी काय करू? चांगला प्रश्न आहे हा. चांगला. इतक्या वेळानंतर कुणीतरी सेन्सिबल प्रश्न विचारला. विचारलाय. गुड. असा प्रश्न असायला हवा. का जायचंय तुम्हाला आखाती देशात? बिझनेस करायला. उत्तम. बघा, म्हणजे परदेशात जायचंय व्यवसायासाठी. काय व्यवसाय करणार? मी विचार करत होतो, मला टिंग आयडिया आली आणि मग मी ठरवलं तिकडे जाऊन वडापावची गाडी टाकूया. बर, वा. वडापाव. का वडापावची गाडी? आखाती देशात तेल विहिरी आहेत ना, मग त्या विहिरींच्या खाली आग लावायची आणि त्या विहिरीत 1000 वडे सोडायचे. एकाच वेळी 1000 वडे बाहेर येतील आणि प्रॉफिट पण होईल. काय बोलता? हो, भारी आहे. हे प्रॉफिट म्हणजे प्रॉफिटच प्रॉफिट होईल. आणि गाडी कसली टाकताय? वडापावचा मॉल टाका, मॉल. भाऊ ऐका ना, मला सुद्धा सिमला मिरचीची आणि ओव्याच्या पानांची भजी उत्तम जमतात. मला पण घ्या ना पार्टनर म्हणून. घ्या ना. माझ्या भावाची पावाची बेकरी आहे, मी पाव सप्लाय करतो. हा. ए लगा, मला बी घ्या की तुमच्यात. शेती आहे ना आपली. बटाटा बिटाटा, कांदा, कोथमीर बिथमीर सगळं पुरवतो इथनं. घ्या मला. अरे मग तुम्ही सगळंच जाता, मग मी पण येतो. माझ्याकडे जर्मनचा झारा आहे का नाही?
आणि दांड्यावर आजोबांचं नाव पण लिहिलेलं आहे. अरे एवढे सगळे तुम्ही बोलतो तो मला जाम भूक लागली. इकडे वडापाव कुठे मिळेल हो? अय्या मिळतो ना इथं स्टुडिओच्या बाहेर बंडूचा वडापाव आहे, फेमस आहे एकदम. माहिती लाल चटणी सुंदर. तुम्ही जाताय का? हो, हो. माझ्यासाठी आणाल का 2? आणि त्यांना ना चुरा टाकायला सांगा आतमध्ये. सर तुम्ही खाल वडा? म्हणजे वडापाव दोन्ही पण खा. 2 खाल की 4 खाल सर? नाही मी काय म्हणतो आणेपर्यंत थंड होईल, आपण तिकडे जाऊन खाऊया ना. अय्या चालेल हे तर मला खूपच आवडते. मला पण तुम्ही पण येताय का? अय्या, सगळेच जा. वा वा वा, प्रश्न जाम भारी होते. मस्त झाला परफॉर्मन्स. हास्य रसिकांना त्यांचं मत विचारूया. अशोक सर, अक्षरशः सगळे नग निवडून आणलेत परदेशात पाठवण्यासाठी. काय धमाल खरंच. आणि वेगवेगळ्या भाषेमध्ये हे सगळ्यांची जी जाण्याची जी तळमळ आहे तर ते आणि तुम्ही देखील मुलाखत घेणाऱ्या तुम्ही पण त्यांच्यात सामील होत आहेत असं मला वाटलं. बिचारे तज्ज्ञ, त्यांना त्यांच्याबद्दल मी अतिशय दुःख व्यक्त करतो. पण फार धमाल. ही सगळी माणसं वकिलातीत पाठवायला पाहिजेत परदेशात. थँक्यू. सई, मॅड परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं ही सिरीज तुम्ही प्रत्येक जण गाजवता. आज सगळ्यांनी छान परफॉर्म केलं, पण काही लोकांबद्दल मला बोलायला खरंच आवडेल. पम्या सतत चकित चेहरा अप्रतिम होता. आणि मला एक पुस्तक लिहावं असं वाटतं ज्याचं नाव असेल पम्या बना गिरगिट. कारण आजकाल तू इतक्या बेमालूमपणे रंग बदलतोयस आणि ते सगळे रंग आम्हाला खूप आवडतात. बाकी सगळ्यांनी पण धमाल परफॉर्म केलं. मस्त मजा आली. परदेशावरून ओवाळून टाकावेत असे एक निवडून आणलेले लोक. क्या बात आहे. भारी. आता तुम्ही खऱ्या अर्थानं वडापाव खायला जाऊ शकता. धन्यवाद. मंडळी, सुरकीचा झालाय मेमरी लॉस, पण त्यातून होणार आहे मनोरंजन मात्र एकदम खास. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. काय जगताप, हा काय वाटतंय डॉक्टरांनी आपल्याला का बोलवलं असेल? साहेब, मागे आपण ऑपरेशन हाफ पॅन्ट कॅम्प सक्सेसफुल केलं होतं ना. हा मग आता आतमध्ये कुठेतरी डॉक्टर ऑपरेशन करताना अडकले असतील, म्हणून आपल्याला बोलवलं असेल सर. या मिशाच्या पिढ्या जरा मेंदूला मारा ना जरा. काय बोलताय तुमचं तुम्हाला कळतंय? ते ऑपरेशन वेगळं, हे ऑपरेशन वेगळं. कोणाला विचारतो मी? डॉक्टर साहेब, खांडेकर साहेब. ऐका जरा जगताप साहेब, आपली सुरकी काय भावी वाहिनी. जगताप आधी कळू तरी द्या काय झालंय. ए सावत्या, काय झालं? सुरकीला काय झालं? सुरकी गेली? साहेब, सुरकी गेली नाही आहे. अरे मग काय झालंय सांगशील? सुरकी मी तिला बोलवतोय का? सुरकी आहे. आलो काय या पोरी, या. ही अशी काय करते? ही अशी काय करते? थोबाड फोडी नीट बोल. ही अशी काय करते? साहेब, सुरकीची याददाश्त गेलीये. म्हणजे तिला काय आठवत नाही आहे साहेब. तिची जगणी झाली आहे. काय झाली? गजनी जायली साहेब. तिला कायच आठवत नाही. ती यादाश गेलेली कमी आणि बेवडी जास्त वाटते.
मैं कौन हूँ मैं कहूँ सुनो सुनो सुनो, तुम्हारा नाम सुर्खी है, तुम्हारा मुहावरा का व्यवसाय है, पृथ्वी तल पे जो भारत नामक देश है उस भारतीय देश की याच्या भारतीय खबरात म्हावरं कमन खबर बंद करा याचं. इकडे म्हणजे हिला आता काहीच आठवत नाहीये. नाही साहेब, कायच आठवत नाही आहे. सुरकीला काहीच आठवत नाहीये. कायच आठवत नाही आहे. बुरबुर 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 हा बुरबुर 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 ए हे काय करते? बुरबुर 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 हे काय करते? तिला तहान लागली ना साहेब, तर पाणी मागते. मग बुडबुड बुडबुड म्हणजे काय? पाण्याला काय बोलतात ते माहित नाही ना तिला, म्हणून ती बुरबुर बुरबुर करते. एवढी यादच गेले की पाणी हा शब्द पण आठवत नाहीये नाही तुला? साहेब, कायच आठवत नाही. भावी बहिणी हे घ्या, डुब 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 डुब. जगताप हा, कुठेतरी डुबडुब 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 मरा ना डुबडुब डुबडुब. तुम्ही बरे आहात ना? तुम्ही कशाला डुबडुब डुबडुब करताय? बाजूला वा. त्यांना कळावं. त्यांना कळावं म्हणून आलेत मोठे. म्हणजे हिला अजिबात काय नाटकं चालली आहेत मला कळेल सावत्या? साहेब, मच्छी मार्केट मध्ये मोठा राडा झाला साहेब. कोणीतरी सुरकीच्या डोक्यात बांबू टाकला. रक्तबंबाळ झाली होती सगळीकडे, असं रक्त रक्त. पुढचं काय आठवत नाही तिला साहेब. ही रक्तबंबाळ झाली होती. एवढा चापून चोपून मेकअप केलं, ही रक्तबंबाळ. रक्ताचा एक थेंब तरी दिसतोय. रक्त कुठे आहे? हे झालं त्याचं, हा हे झालं बाष्पीभवन झालं. अरे तिला पाणी हा शब्द आठवत नाही, बाष्पीभवन बरोबर आठवतोय. हा मी काय खोटा बोलतोय साहेब? असं करायला पाहिजे तर तुम्ही डॉक्टरांना विचारा. डॉक्टर, तूच डॉक्टर आहे ना? यस, आय एम डॉक्टर गोट्या कदम. गोट्या नावाचा डॉक्टर आहे? इन्स्पेक्टर साहेब इकडे या, इकडे. तिच्या ज्या लेफ्ट सेरेब्लमला आहे ना इंजुरी झाली, आणि त्याच्या पाठीमागे जो कोइफिशियंट ऑफ द लिनिया आहे त्याचा जो व्हेनेझुएला आणि अटलांटा जो काय 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 व्हेनेझुएला आणि अटलांटा ही देशांची नाव आहेत. डॉक्टर गोट्या कोण आहे? जगात फक्त तुम्ही आहात. मग मी सांगेन ना. तर त्याचा जो व्हेनेझुएला आणि अटलांटा आहे त्याच्या ज्या सेंटरमध्ये एक खोल आहे. त्याच्यामुळे तिची याददाश्त गेली आहे. म्हणजे हिला आता काहीच आठवत नाही? नाही. पण मला सांगा, या सगळ्यात मला का बोलवलं इथे? हो, तिला काहीच आठवत नाहीये, पण जे काय थोडंसं आठवतंय ते तुमच्याबद्दल आहे. तुम्ही तिची याददाश्त परत आणू शकता. अहो पण डॉक्टर, हे तुमचं काम आहे ना, मी काय करू? मी तिच्या सोबत क्षण घालवलेत का ते तुम्ही घालवलेत ना. तुम्ही काय करा, ज्या काही जुन्या गोष्टी आहेत, ज्या जुन्या आठवणी आहेत त्या ताज्या करा प्लीज. अहो डॉक्टर, तसं नाही. या तुलतुलीत, या लपालप, या चपचपीत. हे काय चाललंय लपालप? मला पण हे कळत नाहीये हे काय आहे. या गचका, या घर्या, या बदल्या. थांबा ना, हिला शांत बसवा. इन्स्पेक्टर साहेब, थांबवायचं नाहीये, उलट तिला बोलू द्या आणि तुम्ही मदत करा. अहो पण मी का मदत करू? आमचा काय संबंध? अरे असं काय बोलताय साहेब? माझी होणारी भावी वहिनी आहे ती. ओ माय गॉड, म्हणजे या तुमच्या होणाऱ्या मिसेस आहेत? ऐका ना, असं मी काय तुम्हाला- करता? मग तर मदत केली पाहिजे. मी तुम्हाला 25 करोड देतो, यांचं भविष्य सगळं मिटवून टाका ना काहीतरी. डॉक्टर मला कसं तरी होत आहे. माझं डोकं दुखतंय, मला कायच आठवत नाही. मला कायच आठवत नाही डॉक्टर. हिला लांब घ्या, हिला लांब घ्या. या मुला काहीतरी कर मुला. मला कसं तरी होत. साहेब, मला मुला बोलली. अरे मग मुलंच बोलली ना, एवढं काय? इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही बोला तिच्याशी. अहो मी काय बोलणार, ह्याच्यात माझा काही संबंधच नाहीये. तिच्या आठवणी जिवंत करा. Come on. बोला साहेब प्लीज बोला साहेब. मी बोल हा, बोला सुरकी, मला ओळखलं? मी इन्स्पेक्टर खांडेकर.
म्हणजे जान हे बघा, म्हणजे जान पहिचान आहे काय तुमच्याशी काय मला काय हे सगळं खोटं वाटतंय मला. नाही असं कसं खोटं? बघा तिची काय अवस्था आहे बघा. आठवणी जिवंत करा, बोला तिच्याशी. सुरके, तू माझं वर्णन करायचीच, आठवतंय तुला? कशी करायची साहेब सांगा ना. ते नाही सांगू शकत मी. ते असं नाही सांगा मला, असं नाही, सांगा मला, सांगतो. हे जे तू लपालप बोलतेस ना, त्या असं धावताना माझ्या मांड्या होतात. बोला 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 अजून बोला. आणि ते तू नाही का बोलायचीस, ते चोराच्या मागे पळताना इवलाच्या ढुंगीवरनं सरकणारी पॅन्ट, ती हे वाईट आहे. हे माझ्या तोंडूत मी बोलायला लावतोय. तिला आठवतंय तिच्याकडे बघा. मला आठवतंय डॉक्टर मला आठवतंय मार्केट मध्ये चोर पलतोय आणि एक खाकी कलरचा गोला या लपालप पलतोय, या तुलतुलीत पोट हलतंय. मला सगळं आठवतंय. मला सगळं या ढुंगीवरनं पॅन्ट वर चाललं. मला सगळं थोडं आठवतंय. मला थोडं आठवतंय. साहेब आठवतंय. बोला साहेब. बोलतो. सुरके, तू विशेष वर्णन करायचीस. माझी बोंबी एवढी नाही ग, एवढी दाखवली. माझी बोंबी तू बोलायचीस. तुमची बोंबी म्हणजे जवळजवळ कानेरी गुंफा आहे. मला आठवलं माझा पतिदेव. पतिदेव नाही. माझा नवरा. अहो, नाही. मला सगळं आठवलं. नाही. सगळं आठवलं. हे काहीतरी वेगळं आठवलं तिला. साहेब, तुमचं आणि सुरकीचं लग्न जाईल. अरे नाही, ती उगाच काहीतरी बोलते. हे अहो नाही. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही आमची मदत केली. अहो मी नाही. आता तुमच्या बायकोला घरी घेऊन जा. कुठली बायको? तिची काळजी घ्या. अहो भांडणं होत असतात. हो ऐका, अहो. पण एक आठवड्यानंतर चेकअप साठी अहो, माझ्याकडे पण ती नाहीये follow-up माझी. घ्यावा लागतो. अरे ती नाहीये माझी. चला मी ना तुम्हाला मांडले बांधून म्हणून देतो. अरे माझ्या गळ्यांच्यामुळे सुरकीची याददाश्त परत आली. खांडेकर भाऊजी कुठला? अरे नाही आहे मी भाऊजी. तुम्ही माझ्या गळ्यात बांधताय. तुम्ही सर अभिनंदन सर. अहो नाही चला आपण दोघं घरी जाऊ. किती याला सांगितलं तुला? येलेवर बर्फ द्यायचं म्हणून माझा भावरा तिकडे खराब होतो. किती याला सांगितलं? ये सुरकी, ये मावशी, तुने इकडे काय करतोय? तुने इकडे काय करतोय? अरे माझा बर्फ घ्यायला आले होते, यालाच नाही बर्फ घेऊन. अरे माझा मावरा तिकडे खराब होते, तिकडे बापूसला बसवलं होतं बघा. बघ तिकडे मावरा खराब होतोय, बापूसला बसवलाय, तो मारत बसलाय बेवरा तिकडं. अरे पण म्हणूनच मी आलो ना. हे बघ त्यांना ना मैं कौन हूँ? मैं कहूँ ए गोट्या इकडे. तिच्या लेफ्ट सेरेब. काय आपलं माहिती आहे तुम्हाला, आपला म्हणजे एकदम हे असतंय. तुमच्या आईला म्हणजे सगळे मुलं इथं मला येडे बनवत होतात. आता वा एकदम रावस परफॉर्मन्स, मजा आली. आहा. अशोक सर, परीक्षकांना पण येडं बनवलं तिनं, तुम्हाला सांगतो. पण पोलिसांबद्दल काय बोलायचं तुम्हाला सांगतो. माझा अनुभव पोलिसांचा असा की एकदा कवी संमेलन झालं आणि तिथनं आम्ही थोडासा उशीर झाला. मग टॅक्सीतनं असे धारावीमधनं जात होतो आणि मी पुढच्या सीटवर बसलेला असा ड्रायव्हरच्या बाजूला, टॅक्सी ड्रायव्हरच्या. तर तिथं नाकाबंदी होती नेमकी, रात्री 11-12 वाजलेले. तर ते पिशवी होती माझ्या इथं समोर अशी ठेवलेली मांडीवर. त्यामुळे पिशवीत काय आहे म्हणून. तर मी म्हटलं कविता आहे, चला 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 पुढे. पण त्यांनी लगेच आम्हाला हाकलून दिलं. असं एक अनुभव तुम्हाला सांगतो. आमच्या एका मित्राबरोबर मी गेलो पोलीस स्टेशनला. त्याचंच काहीतरी काम होतं. माझ्याकडे पिशवी असते नेहमी. तर ती पिशवी मी टेबलावर ठेवली
ते साहेब हो नायगावकर म्हणजे पिशवी हातात धरा, आमच्या इथं चोऱ्या व्हायला लागल्यात हल्ली. ते असे एक एक अनुभव येतात तुम्हाला सांगतो. पण छान, सुंदर. सई एकदम डुब्बू 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 परफॉर्मन्स होता. अशी मेमरी गेलेली बाई मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिली नमा. अप्रतिम मॅडनेस होता. तुम्ही सगळे पण मस्त होतात. डॉक्टर गोट्या कदम मला त्यांचा रोल वाढवून पाहिजे प्लीज. मजा आली. थँक्स. मंडळी, हास्य जत्रेचे इरसाल सासरा आणि जावई सज्ज आहेत विनोदाची शिलाई करण्यासाठी. चला तर बघूया ते इथे काय धमाल करतायत ते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मंचावर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत यांचं. नमस्कार. ओ दादा नमस्कार म्हटलं. परवा माझं लग्न आहे. काय माहितीये काय, लग्न सराई खूप असल्यामुळे कपड्यांचा खूप लोड आहे हो. नाही नाही नका लगेच तोंड पाडू. ऐका मी काहीतरी करतो. एक 10-15 मिनिटं जेवणाच्या वेळी येऊन जातो. जेवणाची वेळ कितीचे फक्त कळवा. मी काय तू आमंत्रण द्यायला नाही आलो तुम्हाला. मग अरे मी माझे कपडे टाकले ना तुमच्याकडे शिवायला. आमच्याकडे अरे नवरा मुलगा आहे ना, मी 15 दिवस आधी टाकलेत. अरे तुम्ही म्हणाले 7 दिवसात देतो. आलो तर म्हणाले उद्या उद्या उद्याच करताय तुम्ही. आता परवावर लग्न आलंय. माझे कपडे द्या. नुसतं हू करू नका. कधी देताय कपडे. ओ मास्टर. मास्टर ओ अरे त्यांना इकडे पहा ना. तिकडे तिकडे काय डोंबलंय तुमचं. माणूस इकडे बोलतोय, इकडे पहा ना. माझे कपडे शिवून द्या. झाले का ते. माझे कपडे कपडे. अरे माझा शर्ट पीस आहे, नुसतंच कातरून ठेवलाय हा. अरे परवा माझं लग्न आहे. अरे मी का दगडाशी बोलतोय का हो. अरे परवा माझं लग्न आहे, तिथे काय बिन कपड्याचा उभा राहू मी. हा वांब लोक म्हणतील नवरा हनीमूनच्याच तयारीने आलाय म्हणून. मस्करी करू नका. परवा लग्न आहे. माझे कपडे शिवून द्या. पटकन कपडे शिवून द्या माझे. नाही कपडे शिवलं असतं. हा पण प्रश्न तत्वाचा आहे. अरे बापरे, अरे बापरे. बोंबला. माझे कपडे शिवण्यामध्ये तत्वाचा प्रश्न आहे. सासऱ्यान मृत्यूपत्र लिहिला नाही. बरं त्यांना एकुलती एक मुलगी म्हणजे जावई पण एकच झाला का नाही. असेल बुवा. मग सगळी प्रॉपर्टी तिच्याच नावावर होणार. मग मृत्यूपत्र लिहिण्याची काही गरज आहे काय मला सांगा. नाही नाही हे सगळं ठीक आहे, पण याच्यात माझे कपडे कुठून आले. कपडे कुठून आले म्हणजे हा. त्या सासऱ्यान त्या प्रॉपर्टीत माझं नावच लिहिलेलं नाही आहे. मग त्याच्या मला मूडच नाही कपडे शिवायचा. जा. अरे असं काय करता शिवा ना माझे कपडे. अरे अहो नाही बोलू ना एकदा. नाही बोलू ना एकदा. हो नाही शिवणार. पण बाय ना आडेल जावाई मारू. आडेल जावाई काय तट होतो तो. हो दादा त्यांच्या सासऱ्याने त्यांचं डोकं फिरवलेलं आहे. जाऊ द्या तुम्ही माझे कपडे शिवून द्या पटकन. मला सांगा, प्रत्येकानं आपलं मूत्रपत्र आपल्या मूत्रपत्रात काय लिहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना. एक तर ते मृत्यूपत्र असतं, मूत्रपत्र असं काहीच नसतं जगात. अहो तेच ते ना. मला सांगा, एखाद्या सासऱ्याला असं वाटलं की कुत्र्याला सगळी प्रॉपर्टी दिली पाहिजे, तो त्याचा प्रश्न आहे ना हो. मग देऊ द्या ना. हे बघा ते आणि त्यांचे सासरे बघून घेतील. म्हणजे बाजूच्याची म्हातारी मेली, तुम्ही काय डोकं बाधारताय. तुम्ही काम करा ना. गिराईक आलाय कपडे शिवा. नाही नाही तुम्हाला कळलेलं नाही आहे. ज्याने मृत्यूपत्र लिहिलं ना ज्या सासऱ्याने, तो हा सासरा आहे. ना हा वसाडा माझा जावई आहे. हा. अरे म्हणजे तुम्ही दोघं सासरे जावई आहे. हा. आणि तुमच्या मृत्यूपत्रावरून झगडे होत आहे. भांडणं चालले. मला काही सांगू नका ते बाकीच्या. मला माझे कपडे शिवून द्या. पटकन शिवून द्या. अरे तुम्हाला काय त्या कपडे झाले, पटकन शिवून द्या, पटकन शिवून द्या. मला माझे कपडे शिवून द्या. माझ्या सासऱ्याने हौसेने माझ्यासाठी कापड घेतले. कपडे शिवा त्याचे, नाही तर त्यांना वाईट वाटेल ना हो. वाटेल ना. मग त्यांना सांगा हा माझा सासरा. हा. माझ्या लग्नात त्यांनी कपडे शिवले काय मला विचारा. हो विचारा. एका कस्टमरचं कपडे ते शिवायला आलं होतं. हा. तो म्हटला तू लग्नात घाल. हा. लग्न झालं धू आणि इस्त्री करून ठेव.
अरे बापरे, काय चुकलं माझं? काय चुकलं काय एवढी इज्जत गेली माझी माहिती आहे. ते मी कपडे घातले, घोड्यावर बसून लग्नाला निघालो. बर. ज्या कस्टमरचं कपडे होतं त्यानं बरोबर ओळखला हे कपडे आहेत म्हणून. भर चौकात त्यानं मला त्या घोड्यावर उतरवला आणि सगळे कपडे काढून घेतला. माहिती आहे सगळे. मी चट्टेरी पटरी चड्डी आणि बनियन होतो बनियनवर. तसाच मी लग्नाला गेलो माहिती आहे. आणि ह्यांच्या पुरीच्या गळ्यातला हार घातला. सगळी लोक माझ्याकडे बघून ना फिरी हसत होते. माहिती आहे केवढी इज्जत गेली. अरे 1 नंबरचा टेलर मी, भल्या भल्यांचे कपडे शिवलं. आणि माझ्या लग्नात मी चटरी पटरी चड्डी आणि बनियनवर. अरे जाऊ द्या ना. अरे काय जाऊ द्या, माझी इज्जत येईल ते सांगा त्यांना. अरे कशाला जुन्या चिंध्या उकरून काढताय? आता त्या चिंध्यांची का गोदडी शिवता का? आणि मला नका सांगू हे रडगाणं. मला माझे कपडे शिवून द्या आत्ताच्या आत्ता. त्यांना मृत्यूपत्र फाडायला सांगा तरच तुमचं मी कपडे शिवीन. काय झालं तरी मी मृत्यूपत्र फाडणारच नाही. अरे तुमच्या दोघांच्या झगड्यामध्ये मला कशाला किदरवताय रे तुम्ही? माझे कपडे शिवून द्या आत्ताच्या आत्ता. तुम्हाला कपडे पाहिजे ना? हो. कपड्याचाच प्रश्न आहे ना? हो. ठीक आहे. ही पॅन्ट पीस आहे ना, त्याचं धोतर नेसवतो आणि शर्ट पीसचं तुमचं उपरणं करतो. जा. अरे पण मूत्रपत्र मी काय फाडणारच नाही. अरे तुझ्या बापाने पॅन्ट पीसचं धोतर घातलं होतं का रे? काही बोलतो. माझे कपडे शिवून द्या बरं. ही अक्कल ह्या माणसाची. नाकात दम आणला ह्या माणसानं. मी नाही तर काय साहेबांनो, मी तुम्हाला सांगतो, मी चित्रपटसृष्टीमध्ये टेलरचं काम करायचो. जे मोठे मोठे हिरो असतात ना, स्टंट करतात, त्यांच्या मी चड्ड्या शिवायचो. चड्ड्या. अख्ख्या इंडस्ट्रीत बोलायचं. काय? मोरे मामा तुमची चड्डी म्हणजे फुल गॅरंटेड. बापरे. काय पण फाटल पण चड्डी फाटणार नाही. इतका मी विद्वान टेलर. हा तुम्हाला सांगतो, ह्या माणसांना माझा गेम केला. मी नाही तर कोणी केला? माझ्या पोरीवर लग्न कर म्हणून कोण बोलला? मी बोललो. तुम्हाला सांगतो, कांद्या पोह्याचा कार्यक्रम मला वेगळीच पोरगी दाखवली. मी माल जेव्हा घातली तेव्हा वेगळीच पोरगी. मी कपड्याच्या गडबडीत होतो ना, चड्डी आणि बनियन. आणि घरात गेल्यावर तिला नीट बघितली तर मुलगी बदललेली होती. काय हे काय हसता काय? त्याची चूक आहे वाचारे. माझी चूक कशी काय? हा माहिती काय मला सांग. माझी पोरगी कांदे पोह्याच्या कार्यक्रमाला उभी होती. फक्त तिच्या मैत्रिणीने आज जाऊन कांदे पोहे आणला. ह्या वसारीन कांदा पोहे आणणारीला पसंत केला. आता मी काय करू? बरं असं कसा? आता जी मुलगी कांदे पोहे देते तीच आपण नवरी मुलगी समजतो का ना? अरे हो, तिने फक्त कांदे पोहे दिले. पण माझी पोरगी लाजून बोलते, अव खा. ती मेन पोरगी ह्याला कळायला नको. काय करायला नको? तशी सासूबाई पण म्हणते खा कांदे पोहे खा. मग तिच्यावर लग्न करू? वानन मारू का ह्याला? वासाडी पडली तुमच्या तोंडावरती. तुम्ही किती आग्रह करत होतो मला, पोहे खा. मग मी काय तुमच्यावर लग्न करायचं होतं? करायचं होतं ना. अरे काय गोचो पटा ना तुम्ही? सासरा झाला म्हणून काय अरे अरे टाकेन उलटा सुलटा. अरे तुझ्या तोंड आहे का काय रे? नुसती जीभ चर चालते रे. कातर चालव ना जरा. कपडे शिव ना पटकन. माझे कपडे शिवा नाही तर कात्रीने तुमच्या दोघांच्या जिभा कातरून टाकेन मी. मग त्यांना मृत्यूपत्र फाडायला सांगा अगोदर. काही झालं तरी मी मूत्रपत्र फाडणारच नाही. अरे तुमची जी प्रॉपर्टी ना, तिला एक तर काडी लावा, आग लावा, पण मृत्यूपत्राला मूत्रपत्र म्हणून त्याच्या कुत्रू पण हाल खाणार नाही असं नका करू ना रे. दलिंदरांनो, हे बघा, तुम्हाला मृत्यूपत्र म्हणता येत नाही ना, एक साधा शब्द इंग्रजीत विल म्हणा. व्हील? हो विल. त्यांना व्हील बदलायला सांगा. मी का बदलू व्हील? जेव्हा तुझ्याकडनं चांगलं काम होईल तेव्हाच मी बदलीन व्हील. तुम्ही जेव्हा बदलाल व्हील तेव्हाच माझं चांगलं काम होईल. आता मी का बदलू व्हील? काय मला झाले का व्हील? तुम्ही जेव्हा बदलाल व्हील तेव्हाच मी ह्यांचं कपडे शिवील. अरे गुच्चू पठारे, दलिंदरांनो, दाभण घेऊन तुमचे ओठ शिवून टाकीन दोघांचे. अरे दलिंदरांनो, शीघ्र कवड्यांनो, एवढे मोठे कवी बसलेले समोर, त्यांच्या समोर तुम्ही अक्षराला अक्षर जोडून लंगड्या घोड्यांची शर्यत दाखवताय. तिकडे कोपऱ्यात काय बघा, ते पाठ करून उभं आहे. ते तुमच्या कविता आहे ना, त्याची यमक आहे. घाबरलंय ते. आणि याच्यावर विनोद करण्यापेक्षा माझं काम कसं व्हील ते बघा ना. आता तुझा चांगला घोडा आहे वासाड्या. हा चांगला घोडा आहे. तुमच्यामुळे फुसका पंच मारला मी. अरे वासाड्या, तुला कुठला पण पंच दे, तू त्याची वाटच लावतोस. नाही तर काय रे वसड्या, तू आमच्यावर हायस म्हणून टिकलायस इथे. तुझ्या चेहऱ्याकडे बघून एक तरी विषय सुचतो का लेखकांना? अरे तू हास्य जत्रेची वाढती लोकसंख्या आहेस, वाढती.
गुच्चूपटा काय गुपचूप बसा. मला डोका फिरते मग मी काही बाई बोलू अरे बोल ना, चल का या, माझे कपडे शिवून द्या पटकन. नाही ते ठीक आहे. ठीक आहे मी तुमचे कपडे शिवून शिवा देतो. पटकन. माझ्या हातात कात्री आहे पण जावयावर माझी नाही खात्री. मग माझ्या हातात आहे धागा, या प्रभामूर्ता शब्द आहे जागा. अरे परवा आहे माझे लग्न, तिथे उभं राहू का मी नग्न? मस्त मस्त. आता तुमची बारी. हा, अरे काय मस्त मस्त काय चारोळ्यांची अंताक्षरी चालू आहे का इथे? पण पाय ना, अरे काय झगडे चालू आहे तुमच्या इस्टेटीवरून? अशी कुठली मोठी इस्टेट आहे? काय इस्टेट आहे? ही जी आहे ना ही ती माझी टपरी आहे आणि मागायची मोरी पण माझीच आहे. मोरी तुमची आहे, हा. ती म्युन्सिपाल्टीची आहे. कधी पण ते येतात आणि उचलून घेऊन जातात, मला शिकवतायत. अरे पण घर तर माझ्या नावावर आहे ना. अरे कसलं घर तुमच्या नावावर? भाड्याचं घर आहे, भाड्याचं घर. हा, ती मालकीने ते भाडं घ्यायला, तेव्हा हा माणूस काय करतो? काय? सगळ्या चिंध्या गोळा करतो, झंपर शिवतो आणि तिला देतो, आणि त्याच्यात ती भाडं वसूल करून घेते. माहिती आहे? अरे दलिंदरांनो, फूक मारली तरी उडून जाईल एवढी तर इस्टेट आहे रे. आणि त्याच्यासाठी झगडे करता, मग? मृत्यूपत्र लिहिता. हा. असं काय लिहिलंय त्या मृत्यूपत्रात? मी माझं सौता लिहिले. मृत्यूपत्र मी दम ली परी बुम 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 बुम. हे असं हे मृत्यूपत्र आहे? हे काय आहे असं? ते काही झालं मी मृत्यूपत्र जेव्हा लिहित होतो ना तेव्हा मी बसमधून जात होतो. हा. तर मुंबईची जी टपरी आहे ना ती मी माझ्या मुलीला देणार आहे. असं. म्हणून ते मी मुंबई लिहिताना तर बुम 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 असं जाईल. मृत्यूपत्राचे. अरे दलिंदरांनो, तुमचे जे रजिस्टर असतात ज्याच्यावर तुम्ही कपड्याचे मापं घेतात त्याचं पान फाडलेलं दिसतंय हे, आणि त्याला तुम्ही मृत्यूपत्र म्हणताय, त्याच्यावरून झगडे करताय. अरे मृत्यूपत्र आहे ना ते वकिलामार्फत करावं लागतं, त्याची कोर्टात नोंद होते, बॉन्ड पेपरवर होतणार ते. हे कायचं मृत्यूपत्र आहे. ये माझे कपडे शिवा, कपडे शिवा. आवरी सगळी लपरी आहेत. हा, त्याच्यापेक्षा मी ह्याला प्रॉपर्टी दिलेली बरी. अरे हट, एवढीशी प्रॉपर्टी मी घेतोय. मी फुकली प्रॉपर्टी. चल, मला नको आहे प्रॉपर्टी. ऐका ना, प्रॉपर्टी नको आहे ना? नको आहे. मग काय झगडे करताय? कपडे शिवा माझे. नाही, शिवलं असतं, पण प्रश्न तत्वाचा आहे. पटकन कपडे शिवून येतात, सगळे तत्व ठेचून मी टाकीन बोललो ना, तुझे. मी नाही शिवणार म्हणून. हा. मी शिवणार नाही, मी सांगितलं अगोदर. पटकन शिवा, शिवा लवकर, नाही तर बघा. ठीक आहे, त्या माणसाला कात्री आणून द्यायला सांगा हिच्या इथं. कात्री द्याव. मी कशाला देऊ वसाऱ्या? त्याला सांग ये आणि घेऊन जा. मी त्याला सांगा इथं कात्री आणून द्यायला. तुम्ही का दिली वाय? तुम्हाला सांगितलं मी? त्या माणसाला सांगा इथं कात्री घेऊन ये आणि माझ्या हातात दे. बस. पटकन शिवू, नाही तर याच्याने ना काय काय कापीन ना. लवकर शिवा. अरे माझी लवकर बायकोच शिवा, नाही नाही तर असं- मला कात्री दे. आबाग मी शिवणार नाही का सांगून ठेवतो. त्याला कात्री आणून द्यायला सांग. हे शिव लवकर. नाही शिवणार मी. शिव लवकर कपडे. नाही शिवणार. त्याला कात्री आणून द्यायला सांगा. बस. कात्री आणून द्या. भन्नाट परफॉर्मन्स. हास्य कविराज यांच्या चारोळ्या कशा वाटल्या तुम्हाला? काय इतकी बिझनेसमध्ये इतकी जर समजूतदार माणसं आली तर जगातल्या 500 बिझनेसमॅनच्या यादीत त्यांचं नाव टाकायला हरकत नाही. खरं म्हणजे अशी ग्रेट माणसं इथे भेटलेत खरोखर. आणि मराठी माणूस हा बिझनेसमध्ये पुढे जावा म्हणून मॅनेजमेंट कॉलेजमध्ये बिझनेस मॅनेजमेंटच्या याच्यामध्ये यांचा एक असा तास ठेवायला हरकत नाही. खरं सगळे पुढे जातील, तुम्हाला सांगतो. आणि गिरायकांची गर्दी जी होते हल्लीकडे सगळीकडे, ती गर्दीला वरचं औषध आहे यांच्याकडे. अगदी शांततामय सगळं चाललेलं आहे त्यांचं. छावा हा ओवाळा होतो मला. वा सर वा. सई. खूप दिवसांनी ही सिरीज आली आणि बरं वाटलं. खूप दिवस तुम्हाला पाहिलं नव्हतं तिघांना एकत्र, त्यामुळे आज हे मला म्हणणं भाग आहे आणि मी खूप उत्सुक आहे. सुंदर सादरीकरण, सुंदर विषय आणि तुमचं त्रिकूट खूप